आणि व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या तुटवड्याच्या बातम्या येत असतानाच एक सकारात्मक बातमी आहे नागपूरमधून। प्रशासनाने आवश्यक असलेल्या ठिकाणी प्राधान्याने एलपीजी गॅसचा पुरवठा केला जाईल असं जाहीर केलेलं आहे। आता हे प्रत्यक्षात येताना देखील दिसतंय। नागपूरच्या आमदार निवासातील कॅन्टीन सिलेंडरच्या कमतरतेमुळे बंद होण्याच्या मार्गावरती होतं, मात्र एबीपी माझाने रविवारी हे वृत्त दाखवल्यावरती यंत्रणाही कामाला लागल्या। आमदार निवासातील कॅन्टीनसाठी 10 व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण विदर्भातून येऊन आमदार निवासामध्ये थांबणाऱ्या गोरगरीब सामान्य नागरिकांसाठी असलेलं कॅन्टीन हे पुढील काही दिवस अविरत सुरू राहील। व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या तुटवड्याच्या बातम्या सर्वीकडून येत आहेत, मात्र काही ठिकाणी आता सरकारकडून दिलासाही दिला जात आहे। जे आवश्यक ठिकाण आहे त्या ठिकाणी व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा जो आहे तो केला जात आहे। रविवारी एबीपी माझाने नागपूरच्या आमदार निवासामध्ये सिलेंडर मिळत नाही आणि त्यामुळे तिथली कॅन्टीन बंद होण्याच्या मार्गावर आहे अशी बातमी दाखवली होती आणि त्याच्यानंतर सरकारने आणि जे एलपीजी कंपन्या आहेत त्यांच्याकडून आमदार निवासाच्या कॅन्टीनसाठी सिलेंडरचा पुरवठा जो आहे तो करण्यात आलेला आहे। जेवढी गरज आहे तेवढा पुरवठा होत नाही, मात्र प्राधान्याने पुरवठा जो है तो केला जाता है। कितने गैस सिलेंडर रविवार के बाद आप लोगों को मिले? 10 सिलेंडर। तो आप लोगों का काम अब उससे चल रहा है? अभी उससे फिलहाल काम चल रहा है, बस इतना हमारे को। नागपूरचा जो आमदार निवास आहे तो नागपूरमध्ये संपूर्ण विदर्भातून जे लोक वेगवेगळ्या प्रशासकीय कामासाठी येतात, सोबतच राजकीय जे कार्यकर्ते वेगवेगळ्या कामांसाठी नागपुरात येतात त्यांच्यासाठी राहण्याची हक्काची एक जागा आहे आणि या ठिकाणी कमी दरामध्ये राहण्याची सोय होते, कमी दरामध्ये नाश्ता आणि जेवण मिळतो। त्यामुळे ही जी कॅन्टीन आहे ते सामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात होती आणि त्या ठिकाणी त्या कॅन्टीनमध्ये सिलेंडर बंद होऊन कॅन्टीन बंद होण्याची वेळ आली होती। मात्र आता एलपीजी कंपन्यांनी प्राधान्याने आमदार निवासमधील कॅन्टीनसाठी 10 गॅस सिलेंडर्सचा पुरवठा केलेला आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।